करताना दोन्ही कॅमेऱ्याकडे लक्ष द्या. साहेब, प्रभागांचं आरक्षण पडल्यानंतर थोडासा आपला हिरमोड झाला देखील होता, पण आपण त्यातनं सावरलं आणि आपण त्यातनं आपल्या सौंना उभं करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसं पाहायला गेलं तर आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यासाठी आपण फार कसोशीने काम केलेलं आहे त्या प्रभागामधनं, आणि विधानसभा निवडणुकांना देखील या प्रभागामधनं आमदार महेंद्र थोरवे यांना चांगला लीड मिळाला होता. आता तुमची वेळ आहे आणि आमदार नेहमी म्हणतात माझ्या हक्काचा माणूस. सार्वजनिक व्यासपीठावरनं देखील आमदार अनेक वेळा म्हणालेले की दिनेश माझ्या हक्काचा माणूस आहे. आज आमदारांकडनं तुम्हाला तिकिटासंदर्भात अपेक्षा 100% असणार आहेत, तर काय वाटतंय, काय अंदाज आहे आमदारांकडनं, काय आपल्याला आश्वासनं दिली जात आहेत? आता कसं आहे, आपण गेली 15 वर्ष मी प्रामाणिक आमदारांचं काम करत आलोय. म्हणजे कुठली निस्वार्थी सेवा, म्हणजे आमदारांचं दहीहंडी असो किंवा कोरोना काळामधील प्रत्येकाला गरजूंना सिलेंडर असो, घरोघरी जाऊन प्रत्येकाला जेवण असो, तर दहीहंडी नंतर आपलं कीर्तन असो, शिवजयंती असो, आंबेडकर जयंती असो, त्याच्यानंतर आपला सिनेमा असो, म्हणजे गावामध्ये शहरामध्ये लोकांना काय पाहिजे आणि बाहेर लोक जाण्यापेक्षा आपल्या शहरामध्ये आपण काय करू शकतो हे मी लोकांपर्यंत आमदार साहेबांच्या माध्यमातून हे कार्यक्रम पोहोचवत आलो. त्यामुळे मी खरा हकदार म्हणून मी त्यांच्याकडे, मी एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याकडे प्रत्येक वेळी मागणी केलेली. आता त्यांच्यावर आहे, बरोबर, एक प्रामाणिक कार्यकर्त्यावर त्यांचा कसा प्रेम आहे, कसा आशीर्वाद आहे, ते आमदार साहेब ह्या थोड्या दिवसामध्ये ठरवतील. तर आता येऊ घातलेल्या निवडणुकाच्या अनुषंगाने आपली काय तयारी सुरू आहे? वॉर्ड बांधणी कशा पद्धतीने चालू आहे? त्यासाठी काय मेहनत घेतात? कसं आहे, माझा जो जनसंपर्क आहे तो खोपोली मर्यादित नसून हा रायगड जिल्ह्यामध्ये संपूर्ण प्रत्येक ठिकाणी मी पोहोचलेलो आहे. आणि ह्या ठिकाणी कसं आहे, माझा जनसंपर्क असल्यामुळं माझ्या इथूनची लोक, म्हणजे म्हातारी असो, महिला वर्ग असो, माझी मुलं असो, यांनी म्हणजे जीवापाड, म्हणजे एखाद्यावर आपण कसं प्रेम करावं हे आम्ही ह्या इलेक्शनला आमदार साहेबांना दाखवून दिले. त्यांचा प्रामाणिकपणे आम्ही काम रात्रंदिवस झाकून केलं आणि त्याची पोचपावती पण आम्ही वार्डामधून, या खोपोली शहरामधून सर्वात जास्त मोगलवाडी मधला लीड आहे. त्यांचं मी प्रामाणिक काम केलं, त्याच्यामुळे मी एक छाती ठोकपणे सांगू शकतो बाबा मी खरा हकदार आहे त्यांचा, आणि एवढी वर्ष त्यांचं प्रामाणिक काम करतो. त्याच्यामुळे मी त्यांना प्रामाणिकपणे साहेबांकडे मागणी केलेली आहे. आणि मला तर असं वाटतंय का आमदार साहेब मला कुठं नाही बोलणार नाही, आणि ते नेहमी माझ्या सोबत आलेले आहेत आणि आता पण माझ्या सोबत राहतील. आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी माझ्या सोबत आहे आणि याच्या पुढे पण त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमी असेलच. भविष्यात जर आपल्याला ही संधी मिळाली तर आपण आपल्या वार्डाचा काय विकास कराल? भविष्यामध्ये आपल्या इथं आता कसं असतं माहिती आहे का, आता आम्ही भरपूर वेळा प्रत्येकाला संधी दिलेली आहे, म्हणजे प्रामाणिक प्रत्येकाचं काम केलेलं, पण 5 वर्ष निवडून गेल्यानंतर लोकांच्या समस्या अशा आहेत का लोकांपर्यंत ती लोक पोहोचतच नाही. कारण लोकांना काय माहितीच नाही का ह्या वार्डामध्ये नगरसेवक कोण आहे. मग त्याच्यामुळं आमच्या लोकांनी, आमच्या गावातल्या लोकांनी बोललेलं आहे का बाबा आम्ही काही असलं तरी स्थानिकाला प्राधान्य देणार आहे. मग स्थानिक असल्यामुळं मी गावामधील प्रत्येक, आता एखाद्या मुलांच्या कामाच्या समस्या असेल, दुसऱ्या गोष्ट हॉस्पिटलच्या असेल, कुणाच्या अडचणी असतील, इथूनची गटार असेल, तर रोड असेल, काही लाईटी असतील, आरोग्य शिबिरामधली म्हणजे कुठल्या गोष्टीची गावामध्ये ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टीचे पुरेपूर आपण त्यांना प्रयत्न करणार. आणि आपण अहोरात्र झडणारा कार्यकर्ता आहे आणि आपण सामान्य घरामधून, कुटुंबामधून आलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे आपल्याला ह्या परिस्थिती जाणीव आहे, कारण की एखाद्यावर आल्यानंतर परिस्थिती, त्या परिस्थितीचं काय असतं, त्याच्यामुळे आपण ह्या ठिकाणी आपण इलेक्शनला उभं राहतोय, कारण की आपल्याला लोकांची कामं करायची आहेत, लोकांपर्यंत पोहोचायचे, आणि लोकांनी आपल्याला त्या दृष्टीने आपल्याला एक चांगला नगरसेवक म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी बघितला पाहिजे. नमस्कार, मी प्रणाली दिनेश जाधव, वार्ड क्रमांक 14 मधील, तसेच खोपोली शहरातील सर्व नागरिकांना येऊ घातलेल्या दीपावलीच्या खूप शुभेच्छा. ही दीपावली आपल्याला आपल्या मनोकामना पूर्ण करणारी, धन, ऐश्वर्य, आरोग्य देणारी असावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.